नमस्कार. अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत. पाहूया आताची महत्त्वाची बातमी. रत्नागिरी जिल्हा गुंतवणूकदार समिटमधून स्थानिक स्तरावर जिल्ह्यात 1145 कोटींची गुंतवणूक होऊन त्यामधून 4000 रोजगार निर्मिती होणार आहे. प्रदूषण विरहित आणि हजारो हातांना काम देणाऱ्या प्रकल्पांना समर्थन देण्यासाठी समिती निघाव्यात अशी अपेक्षा उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली. उद्योग संचालनालयाच्या वतीने आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या समन्वयाने येथील हॉटेल सावंत पॅलेसमध्ये रत्नागिरी जिल्हा गुंतवणूकदार समिटचे उद्घाटन सामंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने आज झाले. यावेळी उद्योजक प्रशांत पटवर्धन, सिंधुदुर्ग जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक मुकुंद खांडेकर, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित आदी उपस्थित होते. मला वाटतं की आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आणि ऐतिहासिक दिवस आहे. कारण एमएसएमई मध्ये आणि मेगा प्रोजेक्ट मध्ये स्थानिक स्तरावर 1145 कोटी रुपयाची गुंतवणूक ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होते आणि याच्यातून जवळजवळ 4000 लोकांना रोजगार उपलब्ध झाला. ही संकल्पना एवढ्यासाठीच मांडली गेली कारण आपण महाराष्ट्रामध्ये उद्योजक येतात, मोठे उद्योजक येतात आणि त्याच्यामध्ये आपण कॅटेगरी केलेली आहे. अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट, मेगा प्रोजेक्ट, 200 कोटीच्या वरचे प्रोजेक्ट, 100 कोटीच्या आतले प्रोजेक्ट, अशी फार मोठी कॅटेगरी आहे. परंतु पहिल्या दिवसापासून उद्योगमंत्री झाल्यानंतर माझी प्रामाणिकपणाची भावना होती की 1 कोटी रुपयाचा धंदा करणाऱ्या उद्योजकांना देखील रेड कार्पेट असलं पाहिजे. अनेक लोक भारतामध्ये सांगतात की अमेरिकेच्या उद्योजकांना आम्ही रेड कार्पेट देतो, लंडनच्या उद्योजकांना आम्ही रेड कार्पेट देतो, तर महाराष्ट्रामध्ये आमच्या सरकारनं स्थानिक लोकांना, स्थानिक उद्योजकांना देखील रेड कार्पेट दिले. हा दाखवणारा आजचा कार्यक्रम आहे. मला असं वाटतं की असे एमओयू याच्यापूर्वी कधी झाले पंतप्रधान साहेब मला माहित नाही, पण अशा स्थानिक लेवलला माझ्याकडे जी आता यादी आहे ती 250 कोटीचा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे आणि 1 कोटीचा सगळ्यात छोटा प्रोजेक्ट आहे. पण मी असं मानतो की 250 कोटी रुपयाच्या मालकाच्या मनगटामध्ये जेवढी ताकद आहे तेवढीच 1 कोटी रुपयाच्या उद्योजकाच्या मनगटामध्ये देखील ताकद आहे. कारण शेवटी उद्योग करणं म्हणजे समोरच्यांना रोजगार उपलब्ध करून देणं. मला आठवतं की मी वंदनीय बाळासाहेबांचं एक भाषण युट्यूबवर ऐकलं. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की नोकरी करणारा निर्माण करण्यापेक्षा नोकरी देणारा जर आपण निर्माण केला, म्हणजे उद्योजक जर निर्माण केला, तर अतिशय चांगल्या पद्धतीचं राज्याचं आर्थिक उत्पन्न आहे हे वाढतं. आता मी माझ्या कमिशनरला फोन लावला होता की रत्नागिरीमध्ये 1145 कोटीचे एमओयू आपण करतोय. हा कार्यक्रम झाल्यानंतर मी रायगडला जाणार आहे, तिथं जवळजवळ 2000 कोटीचे एमओयू करणार आहे. उद्या मी कोल्हापूरमध्ये 3500 कोटीचे आपण एमओयू करतोय. उद्या संध्याकाळी मी बारामतीला तिथं आपण 2000 कोटीचे एमओयू करतोय. आणि म्हणून कमिशनरला क्युरियोसिटीनं मी देखील विचारलं की हा आपण जो उपक्रम सुरू केला आहे याच्यामध्ये स्मॉल स्केल मध्ये आणि एमएसएमई मध्ये कितीची इन्व्हेस्टमेंट होणार आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल की आचारसंहितेच्या अगोदर किंवा विधानसभेची निवडणूक लागायच्या अगोदर एमएसएमई मध्ये स्वतःचे स्थानिक उद्योजक 1 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट करत आहेत आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये तयार झालं.